नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण होळी या सणाबद्दल बघितले. आज आपण गुढीपाडव्याबद्दल बघणार आहोत. बघा, हिंदू धर्मामध्ये सणावारांना खूप महत्त्व दिलेले आहे. ज्या घरात सणवार साजरे केले जात नाही ते कुटुंब अधोगतीला जाते. कारण सणवार साजरे केले, आपण जर शास्त्रोक्त पद्धतीने सण साजरे केले तर आपल्याला आयु आरोग्य सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते. गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा आपला पहिला सण असतो. सृष्टीसुद्धा या दिवशी नवीन पालवी धारण करत असते. ज्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात गुढी उभारली गेली पाहिजे. त्यामुळे वर्षभर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत राहते. गुढी ही वेळूच्या काठीवर म्हणजे बांबूवर उभारली गेली पाहिजे. गुढी उभारताना गुढीची पंचोपचार पूजा करून गुढी उभारण्याचा मंत्र म्हणावा. या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा. त्या दिवशी आपण जर देवांना नवीन वस्त्र दिले तर आपल्याला सुद्धा वर्षभर नवीन वस्त्र मिळत राहते. ज्याची शेती आहे त्याने या दिवशी एका व्यक्तीचे पोट भरेल एवढे अन्न घेऊन त्याचा नैवेद्य जाऊन शेताच्या मध्यभागी खड्डे करून पहिले पाणी टाकून हळदी कुंकू वाहून सीता माताला प्रार्थना करायची की माझ्याकडे जे आहे ते तू घे आणि तुझ्याकडे जे आहे ते मला भरभरून दे, अशी विनंती करून केळीचं पान ठेवून त्यावर नैवेद्य ठेवावा. त्याबरोबर शेतीची सुद्धा ओटी भरावी. त्यामुळे सीतामाता आपली अधोगती होऊ देत नाही. आणि गुढीपाडवा हा महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा मराठी नवीन वर्षाचा 3.5 मुहूर्तांपैकी एक सण आहे, जो विजय, समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक म्हणून मानला जातो. या दिवशी कडुलिंबाची पाने खाणे, नवीन वस्तू खरेदी करणे आणि घरी पिवळी लाल पोटली बांधणे हे महत्त्वाचे तोडगे उपाय मानले जाते. भगवान रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्याच्या आनंदात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार चंद्रसौर हे नवीन वर्ष आहे, जे निसर्गात वसंत ऋतूचे स्वागत करते. पुराणांनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वनिर्मिती केली, म्हणून याला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. कडुलिंबाची पाने खाण्याने चैत्राच्या कडक उन्हाळ्यात आरोग्य चांगले राहते. गुढी उभारताना स्वच्छ बांबूची काठी, पिवळे किंवा केसरी वस्त्र, कडुलिंबाचा पाला, फुलांचा हार, नंतर आपण साखरेची गाठी घेतो ती फुलांचा हार आणि तांब्या वापरून गुढीला सजवायचे. गुढी ही घराच्या उजव्या बाजूला उभारायची आहे. ज्या घरात पिवळ्या पोटलीची सेवा केली जाते त्या घरावर कोणी करणी करू शकत नाही. धंदा, नोकरी, व्यवसायासारखे अरिष्ट निघते. लाल रिबीन नाणे दरवाजावर आत बांधल्याने कुटुंबाचे संरक्षण होते. नैऋत्य दिशेला झेंडा लावल्यामुळे आपल्या कुटुंबाचे संरक्षण होते आणि त्या कुटुंबाची प्रगती होती. पिवळी पोटली ईशान्य दिशेला बांधावी. त्या पोटलीतील हिरड्याने कोणीच करणी करू शकत नाही. गुरुमाऊलींच्या आदेशाने आपण गुढीपाडवा हा सण शास्त्रोक्त पद्धतीने साजरा करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाचे पाने टाकून आंघोळ करायची. लिंबाचा पाला गुळाबरोबर खाणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जर दरवाजावर तोरण लावावे, त्यामुळे पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. आणि आपण जी पिवळी पोटली घेणार आहे तर त्यावर 21 किंवा 16 वेळेस श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, शाबरी मंत्र असं म्हणून आपल्याला ती पोटली बांधायची आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त हा 19 मार्च रोजी मुख्य मुहूर्त सकाळी सूर्योदयानंतर सकाळी 6:26 ते सकाळी 8 वाजेपर्यंत अत्यंत शुभ मानला जातो. कारण या काळात चैत्र प्रतिपदा असते. शुभ वेळ हा 6:54 ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान गुढी उभारणे सर्वोत्तम आहे. सूर्योदय सकाळी 6:26 वाजता आहे आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 ते 12:53 या वेळेत आहे. त्या वेळेत आपण गुढी उभारायची आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला लाल किंवा पिवळ्या कापडात म्हणजे लाल किंवा पिवळी पोटली बांधायची आहे. तिच्यात आपल्याला हळकुंड, सुपारी, नाणे, तांदूळ, अक्षता बांधून तिजोरीत किंवा घरातील मुख्य ठिकाणी ठेवायचे. आरोग्य प्राप्तीसाठी कडुलिंबाची कोवळी पाने, गूळ, जिरा, ओवा, मीठ एकत्र करून खायचे. घराच्या मुख्य दारावर तोरण लावायचे. रांगोळी काढून विजयाचे व शुभ्रतेचे प्रतीक म्हणून गुढी उभारायचे. देवघरातील जुने निर्माल्य काढून नवीन ताजी फुले वाहावीत आणि देवाला नवीन वस्त्र अर्पण करायचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
तुमची कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.